जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। अकोले तालुक्यातील भंडारा धरणाच्या पायथ्याला एक महिलेचा सांगाडा आढळून आला। महिलेचा खून की आत्महत्या हे शोधून काढणे राजूर पोलिसांसमोर मोठं आव्हान ठरणार आहे। अकोले तालुक्यातील भंडारा धरणाच्या पायथ्याला वन विभागापासून अगदी हाकेच्या अंतरावर महादेव मंदिराच्या परिसरात एका नाल्यामध्ये स्त्री जातीचा एक सांगाडा सापडला। सांगाडा एका महिलेचा असून तिचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असण्याची शक्यता आहे। पोलिसांच्या माहितीनुसार महिलेचा मृतदेह 3 ते 4 महिन्यांपूर्वी या परिसरात असण्याची शक्यता आहे। अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्रामगृह येथे श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघातील नागरिक कार्यकर्ते तसेच भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या आमदार विक्रम पाचपुते यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भेटीगाठी पार पडल्या। या भेटी दरम्यान मतदारसंघातील विविध प्रश्न, विकास कामे, स्थानिक अडचणी आणि आगामी काळातील अपेक्षा यावर सविस्तर संवाद साधण्यात आला। नागरिकांनी प्रत्यक्ष भेटून आपल्या समस्या, सूचना आणि निवेदने मांडली, त्याची नोंद घेऊ संबंधित विषयांवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं। दरम्यान नागपूर येथे पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात श्रीगोंदा नगर मतदारसंघाशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न सभागृहात मांडण्यात आल्याबद्दल नागरिक व कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त करत आभार मानले। मतदारसंघातील प्रश्न शासन दरबारी सातत्याने मांडण्याची आणि नागरिकांना न्याय देण्याची भूमिका पुढेही कायम राहील असा विश्वास या भेटीच्या माध्यमातून आमदार विक्रम पाचपुते यांनी व्यक्त केला। नागरिकांशी थेट संवाद साधून विकास प्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढण्याचा हा प्रयत्न महत्त्वपूर्ण मानला जातोय। राज्यात सध्या बिबट्याचा उच्छाद पाहायला मिळत आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्याचं दर्शन झाल्याच्या चित्रफिती समोर येत आहेत। अशातच अहिल्यानगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात अवघ्या 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय। या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय। दरम्यान या घटनेनंतर जयश्री थोरात आक्रमक झाले असून त्यांनी जन आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे। वन विभागाकडून तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत असून या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालंय। वेगवेगळ्या भागांमध्ये बिबट्याचं दर्शन होत असून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे। अशातच बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांनी जन आक्रोश मोर्चाची हाक दिली आहे। वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। बिबट्याच्या हल्ल्यावर तत्काळ उपाययोजना कराव्यात तसंच नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी शासनाने घ्यावी अशी मागणी या मोर्चातून केली जाणार आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथे बिबट्याला अखेर कैद करण्यात आलाय। बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। वन विभागाच्या पथकाने योग्य नियोजन करत बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केलंय। या कारवाईनंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतलाय। वन विभागाच्या कार्यवाहीचं स्वागत केलं जात आहे। नुकत्याच झालेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने वेगळी रणनीतीचा वापर करून पूर्ण ताकदीने त्या निवडणुका लढल्या आहेत। आता अहिल्यानगर महापालिकेसाठी पक्षाची वेगळी रणनीती असणार आहे। पक्ष प्रत्येक प्रभागाचा सूक्ष्म सर्वे करत आहे। या सर्वे नंतरच उमेदवार निश्चितीचा निर्णय
प्रदेश पातळीवर घेतला जाईल. निवडणुकीसाठी महायुतीचा निर्णयही प्रदेश पातळीवरूनच होणार आहे. तरीही निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्याची पक्षाची तयारी आहे. निवडणुकीसाठी पक्षाची प्रत्येक प्रभागात 100% तयारी आहे. तर महायुती झाली नाही तर स्वबळावर लढण्याची आमची तयारी आहे, असं प्रतिपादन भाजपाचे महानगरपालिका निवडणुकीचे सहप्रभारी आमदार विक्रम पाचपुते यांनी केला. सोमवारी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास नगर पुणे महामार्गावरील सुपा येथील पवारवाडी घाटात उसाने भरलेला एक ट्रक धोकादायक वळणावर पलटी झाला. या घटनेमुळे महामार्गावर वाहनाची लांबच लांब रांग लागली आणि जवळपास 4 तास वाहतूक ठप्प झाली. कोळगाव येथील लगडवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्री 3 ठिकाणी चोऱ्या करीत 20,000 रुपये रोख आणि 4 तोळ्याचे सोन्याचे दागिने असा 5 लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केला. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात रामदास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कोळगाव येथील लगडवाडी परिसरात रविवारी मध्यरात्री 1:30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी भाऊसाहेब दत्तू लगड यांच्या घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला. जिल्ह्याची खबरबात मध्ये इथे संपतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.